जर तुमच्यासमोर खूप ऑप्शन्स आहेत, काहीतरी रिस्क घ्यायची आहे, काहीतरी चूज करायचं आहे, तर हे रीडिंग तुमच्यासाठी असू शकतं. स्क्रीनला डबल टॅप करून घ्या आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. हे आदिपराशक्ती प्लीज गाईड कर. मॅजिशियन, 6 ऑफ पेंटिकल्स. स्लो आणि स्टेडी जायला तुम्हाला इथे सांगितलं जात आहे. तुम्ही जे पण काही करणार आहात किंवा जी पण काही चॉईस तुमच्याकडनं होणार आहे ती बरोबर होईल, कारण इथे कुठलंच हेवी असं कार्ड नाही आलेलं आहे. फक्त क्लिॲरिटी तुम्हाला घ्यायची आहे. जे पण तुम्ही चूज करता आहात किंवा करणार आहात त्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. स्लो आणि स्टेडी जा, सगळे डिटेल वाचून घ्या. ते तुम्हाला आतून कसं वाटतं आहे, बॅलन्स वाटतं आहे, इम्बॅलन्स वाटतं आहे, आनंद देणारं आहे की थोडंसं करू की नको असं वाटतं आहे. करू की नको जर असं वाटत असेल तर नक्की थांबून जा, माहिती घ्या, वेळ घ्या. स्वतःच्या सिस्टीमला स्वतःचं बॉडी जे तुम्हाला सांगणार आहे, आतला आवाज, त्याकडे नक्की लक्ष द्या. तुम्ही पॉवरमध्ये आहात. तुमच्याकडे सगळं आहे जे रिक्वायर्ड आहे या क्षणी तुमच्या त्या डिसिजनसाठी किंवा रिस्कसाठी किंवा त्या ऑप्शन चूजिंगसाठी. ठीक आहे, हे काही पण असू शकतं, पण तुमच्याकडे तुमचे सगळे रिसोर्सेस आहेत. तुम्ही पॉवरफुल आहात असं समजू नका की तुम्ही काही भटकता आहात. नाही, तुम्ही योग्य मार्गावरच आहात. पण चॉईस बनवताना सगळ्या गोष्टी पडताळून पहा, कारण एक गोष्ट नाही आहे, अनेक गोष्टीची काळजी घेऊन तुम्हाला तुमचं बेस्ट चूज करायचं आहे. तर जितकं स्लो आणि स्टेडी जाल तेवढं तुम्हाला आतून पण एक कॉन्फिडन्स येईल, भरोसा वाटेल. आणि जोपर्यंत तुम्हाला आतून बॅलन्स नाही वाटत आहे, काहीतरी जर खुपतं आहे, काहीतरी जर असं वाटतं आहे ह्याचं हे मला समजलं नाही आहे, तर तिथे थांबून जा. तसाच मेसेज आहे. थांबा आणि नंतर मग जेव्हा तुम्ही रेडी फील कराल तेव्हा ॲक्शन घ्या. घाई करू नका, हाच मेसेज आहे. तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि जे पण तुम्ही चूज कराल ते योग्यच